Hello and welcome to our online English classes. English with Shirgavi sir. Today we are going to learn a poem by Walt Whitman, Song of the Open Road. Let us turn to our poem, Song of the Road. First, discuss about the title, what it means. A song of the road has a symbolic meaning. Here, song represents happiness, joy, and excitement, and the open road, which delineates, describes place where people come together. It's apart from any status or social rank. Road means here used by both the poor and the rich. Open road means freedom. Open road means mobility, a point to start over towards something new. And open road means a place of democracy. मुक्त रस्त्याचे गाणे ही कविता प्रतिकात्मक आहे. यातील सॉन्ग हे प्रतीक आहे आनंदाचं, उत्साहाचं. आणि ओपन रोड हे प्रतीक आहे रस्ता म्हणजे समानता, जिथं गरीब श्रीमंत नसतो. रस्ता म्हणजे स्वातंत्र्य, जिथं मुक्तपणे वावरता येतं. रस्ता म्हणजे नवीन सुरुवात, नवीन उमेद जागवता येते. आणि रस्ता म्हणजे लोकशाही, ज्या ठिकाणी आपलं मत मांडता येतं. अ रोड मीन्स used by both the poor and rich, gives a freedom, mobility, a new start, and a place of democracy. The present poem written by Walt Whitman. Walt Whitman was an American poet, essayist and journalist. वॉल्ट व्हिटमन हे एक अमेरिकन कवी, निबंध लेखक आणि पत्रकार होते. Whitman was almost the most of influential poet in the American canon and is often called the father of free verse. अमेरिकेतील सर्वात प्रभावशाली कवीमध्ये वॉल्ट व्हिटमन यांचा समावेश होतो आणि त्यांना मुक्त काव्य याचे जनक मानले जाते. He grew in Huntington in a family with difficult economic status. हंटिंग्टनमधील आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असणाऱ्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. त्यांच्या महत्त्वाच्या कवितेंपैकी लीव्ज ऑफ ग्रास ही महत्त्वाची कविता जुलै 1855 साली प्रकाशित करण्यात आली. त्याचबरोबर हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोयम written on the death of Abraham Lincoln, is widely popular. त्यांची ओ कॅप्टन माय कॅप्टन ही अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूनंतर लिहिलेली कविता सर्वत्र लोकप्रिय आहे. द सेक्शन ऑफ Song of the Open Road from Leaves of Grass is a beautiful blend of self-awareness, free will, and a tenderness of heart. Song of the Open Road ही कविता Leaves of Open Grass यामधील आहे. या कवितेमध्ये स्वतःची जाणीव, स्वच्छंदी जीवन आणि हृदयाची कोमलता असे मिश्रण आहे. इट गिव्ज अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल अँड युनिव्हर्सिटी. या कवितेच्या दरम्यान लेखकाला आलेली स्वतःची जाणीव, स्वत्वाची जाणीव आणि या जाणीवेतून आयुष्याच्या प्रवासामध्ये प्रत्येक माणसाला आपली स्वतःची अशी वेगळी परीक्षा द्यावी लागते आणि ही परीक्षा कोणत्याही शाळा किंवा विद्यापीठामध्ये होत नसते. ही कविता प्रतिकात्मक आहे आणि त्यातील महत्त्वाचं प्रतीक सिम्बॉल हा रोड आहे.
A road is something everyone uses, which rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. रस्ता ही अशी गोष्ट आहे की ती जी प्रत्येकजण वापरत असतो. ती कुणाची मालकी नसते. श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकजण या रस्त्यावरती समान असतो. सगळ्या स्तरातील लोकांना एकसारखं समजणारा हा रस्ता म्हणजे मोबॅलिटी म्हणजे या ठिकाणी गतिशीलता, प्रगतीचं प्रतीक आहे. एखाद्या नवीन मार्गाकडे जाण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला तो रस्ताच घेऊन जाऊ शकतो. वॉल्ट विटमन या ठिकाणी असं सांगतात की स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लाँग ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. माणसानं आयुष्यभर एकाच ठिकाणी राहणं, या एकाच ठिकाणी राहणाऱ्या गोष्टीला वॉल्ट विटमन विरोध करतात. ते म्हणतात जरी त्या ठिकाणी आदरातिथ्य केलं जात असेल, मान सन्मान सांभाळला जात असेल, तर माणसानं एका ठिकाणी राहू नये. कारण की एका ठिकाणी राहिल्यामुळं त्या माणसाची प्रगती खुंटते. आणि याच स्टोरीमध्ये असं सांगितलेलं आहे, या पोएममध्ये असं सांगितलेलं आहे, माणसाच्या प्रगतीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबॅलिटी. आणि मोबॅलिटीचा अर्थ या ठिकाणी चालतं राहणं, फिरतं राहणं. त्यासाठी हा रोड अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्या रोडवरती आपल्याला जीवनाचा प्रवास करायचा आहे. या प्रस्तुत कवितेमध्ये वॉल्ट विटमन यांनी आपल्या जीवनामध्ये माणसानं नवीन रस्ते शोधले पाहिजेत, मोबाईल राहिलं पाहिजे, आयुष्य एन्जॉय केलं पाहिजे, अ स्टेप ऑफ फ्रीडम आणि स्टेप ऑफ एन्जॉयमेंट अशा आशयाचा संदेश देणारी ही कविता आहे. लेट अस सी द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, the long brown path before me, leading wherever I choose. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing done with indoor complaints, libraries, querulous criticism. Strong and content I travel the open road. The earth that is sufficient. I don't want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belongs to them. Still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. After the reading this poem, there are certain vocabulary which is important for us. So let us go towards the vocabulary. A foot means here first step, पहिलं पाऊल. लाईट हार्टेड, हॅपीली, अत्यंत आनंदाने. या पोईममध्ये आय हे जे प्रोनाउन वापरलेलं आहे ते ट्रॅव्हलर, रीडर, एनीवन और वॉल्ट विटमन हिमसेल्फ, ते स्वतः. ओपन रोड, फ्री फ्रॉम बर्डन्स अँड केअर. मुक्त रस्ता किंवा लोकशाहीचा रस्ता. लॉंग ब्राऊन पाथ, फ्रीडम इमेज आहे ही, अर्थ या ठिकाणी पृथ्वी असा अर्थ घ्यायचा आहे. हेन्स फोर्थ, फ्रॉम नाऊ, यापुढे. गुड फॉर्च्यून, गुड लक, चांगले नशीब. विम्पर, मेक अ सिरीज ऑफ लो, वीक, सॅड क्राईज एस्पेशली विथ फिअर अँड पेन. भीतीने किंवा वेदनेने वारंवार रडणे, ओरडणे. पोस्टपोन, डिले किंवा वेस्ट टाईम.
पुढे ढकलणे किंवा वेळ वाया घालवणे. इंडोर डेली लाईफ, दैनंदिन जीवन, या ठिकाणी घर किंवा विस्तृत स्वरूपामध्ये देश असा सुद्धा अर्थ होईल. लायब्ररीज ज्ञान. क्विरलस कंप्लेनिंग शोईंग दॅट वन इज इरिटेटेड, तक्रार करणे किंवा कुरकुर करणे. क्रिटिसिझम कंडमनेशन, ब्लेम टू, टीका करणे. कंटेंट हॅपी, सॅटिस्फाईड, आनंदी किंवा समाधानी. कन्स्टिलेशन अ ग्रुप ऑफ स्टार इन्फ्लुएन्शियल पीपल, नशिबाला मानणारे लोक. सफिस इनफ, प्लेंटी ऑफ, पुरेशा किंवा विपुल प्रमाणात. डेलिशियस, टेस्टी, या ठिकाणी सुंदर असा अर्थ आहे. स्वेअर, अफर्म डेफिनेटली, शपथ किंवा खात्रीने. टू गेट रीड ऑफ, फ्री फ्रॉम, एखाद्यापासून सुटका करून घेणे. नाव वी आर गोइंग टू लर्न द पोयम लाईन बाय लाईन. द सॉन्ग ऑफ द ओपन रोड बाय वॉल्ट व्हिटमन. सन 1855मध्ये लिहिल्या गेलेल्या लीव्ज ऑफ ग्रास या कविता संग्रहातील ही कविता आहे. सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही एक इन्स्पिरेशनल, प्रेरणा देणारी, उत्साह वाढवणारी आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी कविता आहे. या कवितेमध्ये कवी आणि त्यानं निवडलेला ओपन रोड, मुक्त रस्ता, हा लोकशाहीचे, स्वातंत्र्याचे मुक्त असं व्यासपीठ आहे. प्लीज सी द फर्स्ट स्टांजा. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग वेअरएव्हर आय चूज. पहिल्या ओळीमध्ये वॉल्ट व्हिटमन सांगतोय, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. मी पहिलं पाऊल टाकलेलं आहे या मुक्त रस्त्यावरती, आणि या मुक्त रस्त्यावरती पहिलं पाऊल टाकत असताना मी अत्यंत लाईट हार्टेड आहे, आनंदी आहे, समाधानी आहे, उत्साही आहे, आणि माझ्या मनावरती कोणताही ताणतणाव नाही. अशा लाईट हार्टेड मनानं मी या ओपन रोडवरती, मुक्त रस्त्यावरती, मुक्त रस्ता म्हणजे या ठिकाणी काय की या रस्त्यावरती कुणाचंही बंधन नाही आहे, अडसर नाही आहे, हा रस्ता कुठे जातो आहे मला माहिती नाही आहे, परंतु या मुक्त रस्त्यावरती अत्यंत मुक्तपणे स्वातंत्र्याचा उपभोग घेत मला आनंदानं चालायचं आहे. हा रस्ता कसा आहे पहा, समोर दिसणारा ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. कवी म्हणतोय की माझ्यासमोर आता काय आहे, द वर्ल्ड बिफोर मी, माझ्यासमोर एक असं जग आहे जे हेल्दी आहे आणि फ्री आहे. हेल्दी शब्दशः अर्थ सुदृढ किंवा सशक्त, परंतु या ठिकाणी लेखकाला या मुक्त रस्त्यावरती चालण्यासाठी हा रस्ता हेल्दी आहे, म्हणजे तो रस्ता त्याला पोषक आहे, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ते पोषक असं वातावरण या रस्त्यावरती सापडलेलं आहे. आणखी हे जग कसं आहे, फ्री आहे, मुक्त आहे, कुणाचंही बंधन त्याला नाही आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग वेअर एव्हर आय चूज, आणि माझ्यासमोर असणारा हा तपकिरी रंगाचा रस्ता विच रिप्रेझेंट्स अर्थ. हा तपकिरी रंगाचा रस्ता म्हणजे वैश्विक असा अर्थ आहे. संपूर्ण जग माझ्यासमोर आहे, जगातील रस्ते माझ्यासमोर आहेत, आणि हा जीवनाचा जो प्रवास आहे तो मी ठरवणार आहे कुठे करायचा आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग वेअर एव्हर आय चूज. हा रस्ता मला कुठे घेऊन जाऊ शकतो, ज्या ठिकाणी मला स्वतःला जायचं आहे. वेअर एव्हर आय चूज, आय चूज याचा अर्थ मी निवडणार आहे. स्वतः निवडणे याचा दुसरा अर्थ आहे आय हॅव अ फ्रीडम टू चूज माय ओन पाथ. मला माझ्या आयुष्याचा रस्ता निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. जसं आपण मागं म्हटलं की वॉल्ट व्हिटमन हा लोकशाहीचा
खंदा पुरस्कर्ता होता, त्याच्या प्रत्येक कवितेमधनं या गोष्टी आपल्याला सातत्याने जाणवतात. या पहिल्या स्टँजामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट आहे, फर्स्ट थिंग, की स्पीकरनं ओपन रोडवरती आपलं पहिलं पाऊल टाकलेलं आहे. तो पायीच या प्रवासाला निघालेला आहे. सेकंडली, तो हा प्रवास करत असताना अत्यंत लाईट हार्टेड आहे, अत्यंत आनंदी आहे, समाधानी आहे, कोणताही ताणतणाव त्याच्यावरती नाही आहे. थर्ड थिंग, तिसरी गोष्ट आहे की ह्या स्पीकरचा जो प्रवास आहे त्या प्रवासावरती त्याचं स्वतःचं नियंत्रण आहे. तो स्वतः चूज करणार आहे, तो स्वतः ठरवणार आहे की आपल्याला कोठे जायचं आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, त्यानं निवडलेला रस्ता हा हेल्दी आणि फ्री आहे. त्यानं निवडलेला रस्ता हा त्याच्या प्रवासासाठी पोषक आणि स्वातंत्र्य प्रदान करणारा आहे. प्लीज सी द सेकंड स्टँजा. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing, done with indoor complaints, libraries, querulous criticism, strong and content I travel the open road. या कवितेतील स्पीकर रस्त्यावरून चालणारा व्यक्ती म्हणतोय की अशा आनंदी आणि मुक्त रस्त्यावरती चालत असताना, henceforth I ask not good fortune, I myself a good fortune. अशा चांगल्या रस्त्यावरनं चालत असताना मी माझ्या नशिबाबद्दल कुणाला कशासाठी विचारू, कारण की माझं नशीब मीच घडवणार आहे. माझ्या नशिबासाठी मला कुणासमोरही विनवण्या किंवा विनंती करायची गरज नाही आहे. हा माझा स्वतःचा स्वातंत्र्याचा प्रवास आहे. म्हणून तो म्हणतो, आय माय सेल्फ गुड फॉर्च्यून. इथून पुढच्या प्रवासामध्ये मीच माझा गुड फॉर्च्यून आहे, मीच माझं नशीब असणार आहे. म्हणजेच मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. माझं नशीब हे माझ्या हातामध्ये आहे. नेक्स्ट लाईनमध्ये तो म्हणतो, henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. आणि यापुढे मी रडत बसलो नाही, कुरकुर करत बसलो नाही किंवा तक्रार केली नाही आहे. कोणतीही गोष्ट मी पुढे ढकलली नाही आहे, कारण मला आता कशाचीही गरज भासणार नाही आहे, कारण आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. मी कुठलीही गोष्ट पुढे ढकलली नाही, मी कोणतीही तक्रार केली नाही आहे आणि मी कोणत्याही गोष्टीची टाळाटाळ केली नाही. मला आता कोणाचीही गरज नाही आहे, कारण मी आता स्वतःच माझं नशीब घडवणार आहे. या 2 लाईनवरनं काय गोष्ट लक्षात येतं पहा, की याच्यामध्ये तो एवढा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्या स्पीकरच्या मनामध्ये आहे. तो स्वतः म्हणतोय की मी स्वतःचं नशीब स्वतः घडवणार आहे, मला कुणासमोर ही विनवण्या करण्याची गरज नाही आहे. आणि असं स्वतःचं नशीब मी स्वतः घडवणार असल्यामुळं मी आता इथून पुढच्या प्रवासामध्ये रडत नाही आहे, तक्रार करत नाही आहे, मी माझी कामं उद्यावरती टाकत नाही आहे, मला कुणाचीही गरज नाही आहे. या स्वातंत्र्याच्या रस्त्यावरती मी आता स्वतःचं नशीब घडवणार आहे. डन विथ इंडोअर कंप्लेंट्स. आता इंडोर या शब्दाचा अर्थ घर, परंतु व्यापक अर्थाने या ठिकाणी देश असा सुद्धा घेता येतो. हा जीवनाचा प्रवास करत असताना घरातील काही तक्रारी असतील किंवा देशामधल्या काही तक्रारी असतील, या तक्रारीकडे मला आता लक्ष द्यायचं नाही आहे. त्याच्याबरोबर जे करायचं होतं, आय डन विथ इट, त्याच्याबरोबर जे करायचं होतं ते मी केलेलं आहे. लायब्ररीज. आता लायब्ररीज या ठिकाणी अर्थ शिक्षण असा सुद्धा होऊ शकतो किंवा दैनंदिन व्यवहार असा आपल्याला अर्थ घेता येईल. क्विरलस क्रिटिसिझम किंवा वादविवादाबरोबर जे करायचं होतं ते मी केलेलं आहे. म्हणजे कवी या ठिकाणी असं म्हणतो किंवा रीडर आपल्याला असं म्हणता येईल की तो असं म्हणतोय की ज्या वादविवाद आहेत, जे व्यवहार आहेत आणि ज्या तक्रारी आहेत, घरातील असतील किंवा लोकशाहीमधील असतील, या सगळ्या तक्रारी मी आता मागे सोडलेल्या आहेत आणि मला स्वातंत्र्याचा पुरस्कार करून या मुक्त रस्त्यावरती चालायचं आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट,
मी हा रस्त्यावरती चालत असताना कसा आहे, स्ट्रॉंग, अत्यंत सशक्त आहे, अँड कंटेंट, समाधानी आहे. आय ट्रॅव्हल द ओपन रोड, अशा मुक्त रस्त्यावरती मी चालत आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. इथे कवी म्हणतोय की हा प्रवास करत असताना ही जी पृथ्वी आहे, हा जो माझा देश आहे, तो माझ्यासाठी पुरेसा आहे. कवी या ठिकाणी म्हणतो, माझ्या मजबूत आणि आनंदाने निवडलेल्या रस्त्यासाठी ही पृथ्वी पुरेशी आहे. तिच्यामध्ये कोणतीही कमतरता नाही आहे. हा देश पुरेसा आहे. या देशामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. हा देश माझ्यासाठी परिपूर्ण आहे. कवी या ठिकाणी स्वतःला इतरांच्यापासून वेगळं करतोय. तो म्हणतो, आय डोंट वॉन्ट द कन्स्टिलेशन एनी नियरर. कन्स्टिलेशन मीन्स अ ग्रुप ऑफ स्टार पीपल. प्रभावी व्यक्तींचा समूह. जसे अवकाशामधले तारे हे अशक्यप्राय असतात, लांब असतात, या अर्थाने या ठिकाणी कवी म्हणतोय, आय डोंट वॉन्ट द कन्स्टिलेशन एनी नियरर. मला एखाद्या प्रभावी माणसांच्या समूहाजवळ जायची काहीच इच्छा नाही आहे. कवी या ठिकाणी स्वतःला इतरांच्यापासून वेगळं करतोय. तो म्हणतो, मला एका तारकांच्या जवळ जाण्याची काही गरज नाही आहे, बिकॉज आय एम ऑलरेडी अ स्टार ऑफ माय लाईफ. कारण मी माझ्या या जीवन प्रवासाचा एक स्वतः स्टार आहे आणि ही पृथ्वी, हा देश माझ्यासाठी फार चांगला आहे. तो पुढे म्हणतो, आय नो दे आर व्हेरी वेल वेअर आर दे. ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते योग्य आहेत. मला त्यांच्याजवळ जाण्याची काहीच इच्छा नाही आहे. ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी योग्य आहे आणि मी माझ्या ठिकाणी योग्य आहे. प्लीज सी द लास्ट लाईन. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग्स टू देम. ही जी लास्ट लाईन आहे ही कवितेमधली एकदम कॉन्ट्रास्टिव्ह, विरोधी अशी संकल्पना या ठिकाणी कवीनं शेवटच्या ओळीमध्ये मांडलेली आहे. याचा अर्थ असा आहे की कवीनं परत भर दिलेला आहे की मुक्त रोड जो आहे, मुक्त रस्ता जो आहे आणि स्वतंत्र, याचा त्यानं पुरस्कार केलेला आहे आणि स्वतःला तो त्या कन्स्टिलेशनमध्ये, इन्फ्लुएन्शियल पीपलमध्ये किंवा जे तारक आहेत, जे स्टार लोक आहेत, त्यांच्यासोबत त्याला जोडायचं नाही आहे आणि त्याला स्वतःचा असा रस्ता निवडायचा आहे. तो म्हणतो, आय डोंट बिलॉंग टू देम. माझा त्यांच्याशी काही संबंध नाही आहे आणि त्यांचा ज्यांच्याशी संबंध आहे ते पुरेसा आहे. आय डोंट नीड देम. मला त्यांची काही गरज नाही आहे. आता जर आपण खाली बघितलं, स्टांझा हा कंसामध्ये दिलेला आहे. हा कंसामध्ये का दिलेला आहे, तर असा एक कवितेमध्ये प्रकार आहे, जर कंसामध्ये काही स्टँजाच्या लाईन्स दिल्या असतील तर त्याला पॅरंथेसिस असं म्हणतात. हा भाग कवीनं देण्यामागचं कारण म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की या संपूर्ण कवितेचा हा एक बॅकड्रॉप आहे, हा एक पडदा आहे, हे एक त्याच्यामध्ये निर्माण केलेली पार्श्वभूमी आहे असं म्हणता येईल. बघा आपण त्याचा अर्थ काय बघूया. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. कवीनं जो जीवनाचा प्रवास चालू केलेला आहे, पहिल्या पावलापासून आत्तापर्यंत, कवी प्रांजळपणे या लाईनमध्ये मान्य करतो की हा प्रवास करत असताना सुद्धा माझे स्वतःच्या अशा काही समस्या आहेत, अशा काही अडचणी आहेत, ज्या अडचणी मी कॅरी करतो आहे. परंतु या प्रवासामध्ये मला कळून चुकलेलं आहे की हे जे प्रॉब्लेम्स आहेत, ह्या ज्या समस्या आहेत, हे जे ट्रबल्स आहेत, ते ट्रबल्ससुद्धा मी एन्जॉय करतो आहे, त्याचा आनंद घेतो आहे. म्हणून या ठिकाणी कवी शब्द वापरतो पहा, डेलिशियस बर्डन. एक बर्डन जे आहे ते बर्डन कसं आहे, डेलिशियस आहे, आनंदी असं बर्डन आहे. या ठिकाणी कवी जो स्पीकर आहे तो स्पीकर म्हणतो की मला या बर्डनमधनं थोडासा रिलीफ मिळालेला आहे, मुक्तता मिळालेली आहे. आय कॅरी देम. मी ते बर्डन जे आहे ते स्वतःबरोबर वाहतो. मेन अँड विमेन आय कॅरी देम विथ मी वेअर एव्हर आय गो. मी ज्या ज्या ठिकाणी प्रवास करतो त्या ठिकाणी हे जे लोक आहेत, हे स्त्री पुरुष आहेत, हे कुटुंबातील लोक आहेत, हे कुटुंबातील लोकांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींना
ओझं न समजता ती एक गोड आठवण आहे असं समजून चालायला पाहिजे, असं शिकलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्यांना मी सोबत घेऊन जातो. आय कॅरी देम विथ मी वेअर एव्हर आय गो. कवी म्हणतो की या घरच्या आठवणी आहेत, या मला बर्डनसारख्या जरी वाटत असल्या तर या बर्डन्सना मी गोड बर्डन असं समजतो आणि स्वतःबरोबर घेऊन जातो. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. मला खात्री आहे, मी ठामपणे सांगतो की या आठवणी, हे जे बर्डन्स आहेत, ह्या ज्या गोड आठवणी आहेत, गोड बर्डन्स आहेत, मी हे कधीही त्याच्यापासून सुटका करून घेऊ शकत नाही. गेट रीड ऑफ, च्यापासून सुटका करून घेणे. शेवटी तो म्हणतो आय फील्ड विथ देम. हे जे बर्डन्स आहेत, ह्या ज्या गोड आठवणी आहेत, यांनी मी पूर्णतः भरून गेलेलो आहे. अँड आय विल फील देम इन रिटर्न. आणि कधीतरीसुद्धा मी त्या बर्डन्समधून रिकामं होईन. कशा पद्धतीनं? माझ्या कामामधून, किंवा कवी म्हणतो माझ्या कवितेमधून ज्या ज्या वेळेला मी मांडणी करेन, मी माझं काम पूर्ण करेन, त्यावेळेला त्यांनी जी मला भरून दिलेलं आहे त्याचा मी परतावा करेन. अशी ही अत्यंत प्रेरणादायी कविता मला असं वाटतं की आपल्याला ही समजली असेल आणि आवडलीही असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये या कवितेवरती विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न इन्क्लुडिंग ॲप्रिसिएशन आपण हे घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. Once again. Please like, share and subscribe.